आज हे असं काहीतरी माझ्यासोबत घडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. काय ते तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी बघा, काल संध्याकाळी जाऊन बऱ्यापैकी सगळ्या भाज्या आणल्या होत्या, पण पालक आणि मेथी आणायला मात्र विसरले. आणि रात्री माझ्या ते लक्षात आलं नाही. सकाळी उठून भाज्या नीट करताना मग माझ्या लक्षात आलं. परत जायची काही इच्छा नव्हती, कारण तब्येत पण खूप खराब होती. म्हणून म्हटलं आहे त्या भाज्यांमध्येच मस्त अशी भाजी बनवूया. तर सगळ्या भाज्या एका बाजूला शिजायला टाकल्या एका भांड्यात, आणि त्यानंतर इथं भाकरी बनवायला घेतल्या. भाकरी बनवता बनवतात गॅस संपला, आणि खरं सांगू का, एक भाकरी तशीच कच्ची राहिली. गॅस जोडून घेतला, नंतर बाकीच्या उरलेल्या भाकऱ्या करून घेतल्या. आणि आज तीळ लावून भाकरी करायच्या असतात बाजरीच्या, त्यामुळे माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं. मी मस्त तीळ लावून भाकरी इथं बनवून घेतल्या. भाजी फोडणी दिली. भाजीमध्ये पण बेसिक सगळे मसाले टाकले होते. मसाला मी खलबत्त्यात ठेचल्यामुळे एवढा मोठा मोठा राहिला आहे. मसाला भाजतानाच मी त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकले होते, आणि भाजी शिजल्यानंतर पण वरून थोडेसे तीळ टाकले. भाजी छान झाली होती. सोबतच भाकरी, दही, आणि मी कुठली चटणी बनवली नव्हती. शेंगदाण्याची किंवा काळ्या तिळाची चटणी बनवली जाते, तर मी काहीच बनवलं नव्हतं, कारण खाणारे आम्ही दोघंच असतो, आणि जास्त काही बनवलं की ते वाया पण जातं, त्यामुळे मी काय बनवायला नव्हतं. आणि आमच्याकडे ही भाजी ना दुसऱ्या दिवशी बघत नाहीत, किंवा उरली तर फेकून देतात, त्यामुळे मी तेवढीच भाजी केली होती की 2 वेळा आम्हा दोघांना होईल. मी दुपारी जेवण बनवून घेतलं होतं, कारण 2 टायमाला खाता येईल म्हणून. आणि आज लाईट नसल्यामुळे माझा खरंच खूप घोळ झाला होता. तर